सेव्यमान पावनाग्रपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। सेव्यमान पावनाग्रपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। आदियोगी का समूह जिनकी वंदना करे उस काशी के नाथ काल भैरवं को है नमन। तीनों लोक में है तू तेरा ही नाम में जप मेरे काशी परमेश्वर काल भैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं भैरवं भजे। काल भैरवं भजे। ओम नमः 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 शिवाय। भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवम्। होत असतानाच आजच्या कार्यक्रमाचे हरि राम जय जय राम। जय जय राम कृष्ण हरी हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राजा राम जय जय राम जय जय राम राजा राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण मारुतीला त्या वरच्या वानराने सांगितलं, मारुती
ए बाबा, ही नर्क स्पेशलिस्ट गाडी आहे, त्याच्या पुढचा स्टॉपच नाही, शेवटचा स्टॉप आहे. मारुतीला कळलं ना काय झालं, आणि बघता बघता बिभीषण फुटला आणि माझी भावकी नरकात कशी गेली. ऐकताय का? या जगात आपली भावकी स्वर्गात जावी यासाठी अट्टास करणारा एकमेव गडी होता, त्याचं नाव आहे मारुती. त्यानंतर आपली भावकी कशी डबऱ्यात जाईल हे बघणारे गडी जन्माला आले. मारुतीला विचारलं, देवा तुझ्यासाठी समुद्रावर दगड टाकले, तुझ्यासाठी रावणाला भिडले, आणि तरी बी माझी भावकी नरकात घालवली का रे बाबा? त्यावेळी देवानं सांगितलं, थांब, असं होणार नाही, पण कसं झालंय बघू. अंतर्यानानं पाहिलं, अरे मारुती उलट झालं. कसं काय बघा, आयुष्यभर रावणाबरोबर राहिली आणि मरताना रावण, आणि समोर रावण दिसला, याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ऐकताय ना सगळे? सर्व मंडळांना माझी विनंती आहे, आपल्या काळभैरवाला, आपल्या आई जगदंबा तुळजा भवानी मातेला हे हात दाखवा आणि तिला सांगा, सगळ्यांनी ताट हातवरती करा आणि तिला बघू द्या, एकदा त्या काळभैरवाला बघू द्या. सांगा त्या दोघांनी, हे आपल्या प्रपंचामध्ये लेकर बाळूच्या पदरात घे रे बाबा. सांगा, यंदा जेवढी वर्गणी दिली या सोहळ्याला, याच्या डबल पुढल्या वर्षी देऊ. ज्याने दिलं त्याने बी म्हणा, नाही दिलं त्याने बी म्हणा. आणि सांगा या भगवंताला, पुढल्या वर्षापर्यंत आमच्या घरादारावर, आमच्या लेकरा बाळावर, आमच्या कुटुंबात या हातावर बी लक्ष राहू दे. पुढल्या वर्षी याच मंडपामध्ये बसण्याकरता हे हात जिवंत राहू दे. ज्याचा ज्याचा हात वरती आहे, आई तुळजा भवानी माते लक्ष राहू दे या हातावर. ताट हातवर एकदा खाली करा, करा खाली, एकदा सगळ्यांनी हात खाली करा. मिळाला का आराम? आता एकदा ताकदीनिशी वरती हात करा, करा बरं. वा 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 वा. ताट हातवर घे ग माय बघून, हे काळ भैरवनाथा बघून गेले बाबा तुझ्या करता, या विश्वाच्या हे मालका तुमच्या दोघांकरता हे हात वरते, या हातांवरती लक्ष राहू दे. पुढल्या वर्षापर्यंत यांच्या केसाला मी धक्का लागू देऊ नको रे बाबा. पण ज्याचा हात खाली आहे ना, ताट हातवर त्याच्या शेजाऱ्यानं लक्ष ठेवा. आणि आता तुम्ही भजन म्हणा बरं, ते म्हणा बरं भजन. आता सगळे दादा म्हणतील तसं म्हणा. पाठी कार्यक्रम करत असतात आणि येत असतात, होत जातात, पण नाती मिळत नसतात. ती नाती जोडण्याचं काम आपण केलं. असंच प्रेम चिरंतर राहावं माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. या माध्यमातून त्यांच्या बाजूला असणारे आपल्या परिसरातील गायक आहेत, त्यांचं काय ना, लवजी महाराज, आपल्या चरणाचं दर्शन घेतो. मगाची महाराज ते धावपळीत कुठेतरी इकडे तिकडे असतील, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो. आपण सगळे पाठीमागं गुणीजन मंडळी ज्यांच्या माध्यमातून आज टाळाचा घोडा घोडा वाजती टाळ
असा आनंद दिला. आपल्याही चरणाचं दर्शन घेतो. पुन्हा एकदा ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टम दिली त्या दादाच्या चरणाचं दर्शन घेतो. दादा छान सिस्टम दिली रे बाबा. यंदा जेवढं साहित्य तुम्हाला मिळालंय याच्या डबल परमेश्वराने चंड मंडप भरलाय. वा वा वा. आज खरं आई जगदंबेला काळ भैरवाला वाटत असेल काय माझे भक्त आहेत आज खरी प्रसन्नता देवता झाली असेल. बास बास उचंबळून वाहिला मंडप उचंबळून वाहिला. फार सायात झालं. हे जे केलं होतं त्याचं सार्थक आज झालं खऱ्या अर्थानं. म्हणून नियोजक आयोजक संयोजकांच्या चरणावरती एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार कष्ट करावं लागतं. धर्माचा देवाचा कार्यक्रम कुटुंब विसरायचं प्रपंच विसरायचा आणि एवढं सगळं विसरून या ताकदीने शिव भरायचं असतं. म्हणून त्यांच्या चरणात पेला आणि हे देवाचं देशाचं काम आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला नेलं. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर माझे 2 हात तिसरं मस्तक टेकवतोय. कार्यक्रमाला पूर्णविराम देतोय. छोटासा निरोप. सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात विहापूर नावाचं माझं गाव आहे. कुणाला आई नाही कुणाला वडील नाही कुणाला कोण नाही. दादा अशी गोर गरिबाची 100 लेकरं सांभाळतो. एकही उपाय कोणाचा घेत नाही. राहणं खाणं जेवण शाळेच्या खर्चापासून करत असतो. इच्छा एक आहे या महाराष्ट्राच्या मातीला चांगले रत्न भाल करायचे. हे ऐका रे हो रोज वाटतं ही लेकरं आता सुधारली पाहिजे बोलल्याशिवाय. अरे 5 वर्षाच्या पोराच्या हातातनं तुम्ही रिमोट हातात घेऊन हे चॅनेल बदलू शकत नाही बिना बोंबलल्याशिवाय. तुम्ही कोण म्हणून आज खऱ्या अर्थानं संस्काराची गरज आहे. आणि या बाजारात संस्कार हे फक्त वारकरी संप्रदायातच मिळतात. आणि तेही याच वयात. मी म्हणणार नाही शिक्षण तुम्हाला संस्कार देणार नाही पण एक सांगून जातो शाळा शिक्षण हे वयाच्या अट्टीच्या बाहेर आहे. 100व्या वर्षी सुद्धा तुम्ही पहिलीला ऍडमिशन घेऊ शकता. कळते का माझं बोलणं. पण 100व्या वर्षी रविदादा आपण संस्कार नाही विकत घेऊ शकत. म्हणून संस्काराची शिदोरी आपल्या लेकरांना द्या. असा छोटासा निरोप दिला. संपले माझं कीर्तन. ताड बसा सगळे. माझ्या कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि माझ्या कीर्तनाचा शेवट 32 मान सुवर्ण सिंहासनावरती बसण्याकरता 12 पगड जातीच्या मावळ्यांनी रक्ताचा पाठ व्हायला होता. त्या मावळ्यांकरता एकदा जोरदार हर हर महादेव म्हणा आणि थेट उठून जा. म्हणणार का सगळे सगळे म्हणणार ना. जे म्हणणार नाही ते मुक झाल्याशिवाय 400 वर्षापूर्वीच्या काळात तुम्हाला घेऊन जातोय. एकदा जोरदार आवाज द्या. आजूबाजूला असतील ते दावत मंडपाकडे आले पाहिजेत. कसला आवाज आहे या आवाजाची जाणीव नक्की झाली पाहिजे. आहात का सज्ज सगळे म्हणणार ना सगळे. दादा आवाज थोडा विकू दे. मगापासून ज्यांनी शूटिंग केलं त्या शूटिंग वाल्या दादाचं सुद्धा दर्शन घेतो. सज्ज राहा. कराविली तैसी केली कटकट वाकडी काढीत देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीने येत माझे जीवले पायी कपन देवा तुकाराम तुकाराम माणसांकडे जायची इच्छा नाही राहिली. माणसाने त्यांच्याकडे भरोसा ठेवला आणि मदतीचा पदर पसरला. त्यांनी पाठीत खंजीर बसलाय. आता माणसांकडे जायची इच्छा नाही राहिली. राजे माणसांकडे जाऊन करायचे. मग देवांचा बाप महादेव आहे. त्या महादेवाला एकदा अभिषेक झाला. बसा सगळे आई महादेवाला अभिषेक झाला. स्वराज्य मिळणार असेल तर तुझा पोरगा आत्ता तयार आहे. निघालो बाबाय. थांबा राजे राजे थांबा. अभिषेक कशाचा घालायचा माहिती आहे. निरीकर मंडळी या जगातला पहिला आणि शेवटचा अभिषेक आहे. याच्या मागं कोणी घातलं नाही आणि याच्या पुढं घालायचं कोणी कारच करणार नाही. अभिषेक कशाचा घालायचा. आई कशाचा. दयाचा नाही दुधाचा नाही तुपाचा नाही. आई कशाचा. हृदय घरातली मायाने अंगातली तो वाचवायची असेल ना
उजवा हात पुढे केलेला आहे, कमरेची संख्या बसलेले शिवराजांनी आपल्या उजव्या हातावर सपनिष्ठाचा मार मारलेला आहे. गडगड 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 पडायला लागलेला आहे. आणि महाराष्ट्राचा जाणता राजा बोलता झाला, ए महादेवा, आतापर्यंत तुला अभिषेक झाले असतील, दह्याचे दुधाचे तुपाचे, हा अभिषेक दह्याचा नाही, दुधाचा नाही, तुपाचा नाही, हा अभिषेक मराठ्यांच्या रक्ताचा आहे. उद्यापासून तुला अभिषेक होते माझ्या आई मुलीकडे कान्या नजरेनं बघणाऱ्याचे. उद्यापासून तुला अभिषेक होते देवाला, देशाला, धर्माला वाचवणाऱ्या एक रे, दोन रे, तीन रे, पाचच्या पाची मोगली सत्तेचे सपा सप रक्ताचा अभिषेक या महाराष्ट्राचा मंदिरा उद्यापासून होते. आणि आवाज झाला, हर हर आहोत आपण सगळेजण. आपण 350 वर्ष मागे गेलो. येथे तुमच्या लक्षात आता मला वाटते काय किती वजन असेल, किती वय असेल, त्यांनी 26 वर्ष काहीतरी सांगितली मला वाटते, आणि वजन मला नाही माहिती किती असेल. पण एवढ्या पोट तिडकीने ज्या वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन अशी तरुण मंडळी करत असतात, त्याच्या मागचं कारण आहे, त्यांनी सांगितलं देश, धर्म, आणि खास करून तरुणांसाठी हा त्यांनी अट्टहास केला. एवढा 2 तास मनापासून अंतःकरणापासून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या इथे वाजवूया. आमच्या ज्ञानोबांना मी अनेक वेळा या ठिकाणी मृदुंग वाजवताना बघितलंय, पण आज त्यांची हाडं पूर्ण किलकिली महाराज तुम्ही केलीत दोन्ही मृदुंगाचार्यांची. खरंच पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचबरोबर आपले गायनाचार्य हरिभक्तपरायण रवींद्र महाराज मरवडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, आणि आमच्या संस्कारचं या ठिकाणी कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि महिला मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतोय, आलेल्या भाविक आपण भाविक मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहात. या मंडपामध्ये महिला वर्ग बसेल अशी मला ग्रामस्थांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज मंडळी